नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण एक छोटासा लेख बघणार आहोत. ज्ञान प्रबोधन याविषयी हा लेख आहे. तो सर्वांनी जरूर वाचावा ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे. तर आता आपण सुरुवात करूया. आता ज्ञान प्रबोधन ही केवळ माहितीची देवाणघेवाण नसून ती एक मानवी प्रगतीची गुरुकिल्ली आहे. ज्ञानाग्दी सर्व कर्मांनी भस्मसात करुते असं म्हटलं जातं. म्हणजेच ज्ञानाची अग्नी सर्व अज्ञानाला जाळून टाकते. ज्ञानाची अग्नी सर्व अज्ञानाला जाळून टाकते. आता आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात ज्ञान प्रबोधन कसे वाढेल आणि त्याचे महत्त्व काय यावर एक सविस्तर लेख मी तुमच्यापुढं सादर करणार आहे. आता हा लेख ज्ञान प्रबोधन. आता ज्ञान प्रबोधन हा प्रगतीचा मार्ग आहे. ज्ञान ही अशी संपत्ती आहे की जी वाटल्याने वाढते. आता ज्ञान आपण दुसऱ्याला दिलं तर अजूनही आपल्या ज्ञानामध्ये भर पडते. पण आजच्या काळात केवळ माहिती मिळवणे म्हणजेच ज्ञान नव्हे, त्या माहितीचे रूपांतर शहाणपणात करणे आणि ते समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवणे म्हणजेच खरे ज्ञान प्रबोधन होय. आता आपण पहिलं बघूया. आता वाचन संस्कृतीचे पुनरुज्जीवन. ज्ञान प्रबोधनाचा सर्वात पहिला टप्पा म्हणजे वाचन. वाचन हे संस्कृतीचे पुनरुज्जीवन आहे. ज्ञान प्रबोधनाचा सर्वात पहिला टप्पा वाचन आहे. आता आजच्या डिजिटल युगामध्ये आपण रील्स आणि शॉर्ट्स व्हिडिओमध्ये अडकलेलो आहेत. आता सखोल ज्ञान मिळवण्यासाठी ग्रंथाकडे वळणे फार गरजेचे आहे. जेव्हा माणूस दर्जेदार साहित्य वाचतो तेव्हा त्याच्या वैचारिक कक्षा रुंदावतात. आता गावोगावी ग्रंथालये सुरू होणे आणि तरुण पिढीने पुस्तकांशी मैत्री करणे हे प्रबोधनाचे पहिले पाऊल आहे. यावरून अशी सिद्ध होते की आजकाल वाचन हे कमी झालेलं आहे. सर्वजण रील्समध्येच अडकलेले आहेत. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये काय? वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेक. आता प्रबोधन म्हणजे केवळ जुन्या गोष्टी जतन करणे नव्हे, तर अनिष्ट रूढी परंपरा यांचा छेद देऊन वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे हा होय. का, कशी आणि कधी हे प्रश्न विचारण्याची वृत्ती जेव्हा समाजात निर्माण होते तेव्हाच खऱ्या अर्थाने ज्ञान प्रबोधन घडते. आता विवेक आणि सारासार विचार करणे ही काळाची गरज आहे. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये आता तंत्रज्ञानाचा विधायक वापर. आता आज इंटरनेटमुळे ज्ञान सर्वांच्या हाती आहे. यूट्यूब, पॉडकास्ट आणि ऑनलाईन कोर्सेसच्या माध्यमातून आपण जगाच्या पाठीवरचे कोणतेही ज्ञान एका सेकंदात आपण मिळवू शकतो. पण ह्या तंत्रज्ञानाचा वापर अफवा पसरवण्यासाठी न करता कौशल्य विकसित केल्यास सामाजिक प्रबोधनाला गती मिळेल. आता चर्चा आणि संवाद. आता चौथ्या भागामध्ये पाहू आपण चर्चा आणि संवाद. आता ज्या समाजात मुक्त संवाद होतो तिथेच ज्ञानाची वाढ होते. आता विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी व्याख्यानमाला, चर्चासत्रे आणि संमेलन आयोजित करण्याची गरज आहे. आता एकमेकांचे विचार खोडून न काढता ते समजून घेण्याची वृत्ती प्रबोधनासाठी पोषक ठरते. खोडून न काढता एकमेकांचे विचार समजून घेण्याची वृत्ती प्रबोधनाकडे पोषण ठरते. आणि आता पाचव्या भागामध्ये काय पाहणार आहोत? आता कृतीतून प्रबोधन. केवळ बोलून किंवा लिहून प्रबोधन होत नाही. जे आपणाशी ठावे ते इतरांशी शिकवावे. आपल्याला जे माहिती आहे ते आपण इतरांना शिकवले पाहिजे. आपण ते ज्ञान इतरांना पण दिले पाहिजे. आता शहाणे करून शिकवावे, शहाणे करून सोडावे. सकळ जन या उक्तीप्रमाणे आपण आत्मसात केलेले ज्ञान प्रत्यक्ष कृतीत उतरणे गरजेचे आहे.
आता पर्यावरण रक्षण असो वा स्वच्छता, जेव्हा सुशिक्षित माणूस स्वतः कृती करतो तेव्हा ते बघून इतर 10 लोकही त्यांच्याकडून शिकतात. आता या लेखातून निष्कर्ष काय निघतं, तर ज्ञान प्रबोधन ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. हे कोणत्याही एका व्यक्तीचे काम नसून संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. आता जेव्हा प्रत्येक व्यक्ती स्वतःला अपडेट ठेवेल आणि मिळालेल्या ज्ञानाचा वापर समाजाच्या कल्याणासाठी करेल, तेव्हाच आपला देश आणि समाज खऱ्या अर्थाने सामर्थ्यशाली होईल. म्हणजे आपल्याला जे ज्ञान मिळाले आहे ते आपण इतरांना पण दिले पाहिजे. आता अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा मार्ग म्हणजेच ज्ञानप्रबोधन होय. तर बघा मित्रमैत्रिणींनो, ज्ञानप्रबोधन हा लेख तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करावे आणि तुम्ही नक्की हा लेख वाचावा आणि इतरांनासुद्धा तो शेअर करावा, ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे. तर तुम्हाला हा लेख नक्की आवडला असेल आणि आवडला तर तुम्ही लाईक शेअर जरूर कराल. धन्यवाद.